वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्तापर्यंत मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आहेत आणि आजपासून मी लॉंग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. याच्यासाठी प्रथम इनिशिएट घेतलेला आहे आणि हा फर्स्ट व्लॉग तो पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहे. तर प्रथमच्या आवाजात ऐकूया माझा फर्स्ट व्लॉग. गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल प्रथम ब्लॉग्स 25. सो आई गाईज काय आलं, आम्ही चाललो गावाला. आम्हाला बस भेटत नव्हती. आम्ही 8:30 वाजता इकडे आलो आहे. आम्हाला फायनली आत्ता बस भेटले. सो आता आम्ही पप्पा आणि मी बसमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला. कोल्हापूरवरून आम्ही जाणार कटोलीला. सकाळचे ऑलमोस्ट 4:30 वाजले. आम्ही बसमध्येच अजून. बघा बाहेर कसं आहे, एकदम चांगलं. सकाळी 4:30 वाजता 6:30 झालेच. 6:30 वाजता 6:30 झाले. बघाशी बघितलं तेव्हा 4:30 झालेले. सो गाईज 6:30 वाजता पण आमच्या गावाला सकाळ होती का माहिती. पण तिकडे मुंबईला तर मी सकाळी जातो तेव्हा तर अंधार पूर्ण काळोख असतो 6:30 वाजेपर्यंत. जसं 7 वाजले तेव्हाच उजेड व्हायला सुरू होतो. तो आता आम्ही खाली उतरल्यावरच तुम्हाला भेटू. तोपर्यंत चाय बी पिऊ, ब्रेकफास्ट करा. फायनली बसमधून बाहेर बघितलं तर निसर्गाचा आस्वाद मला घेता आला आणि आम्ही येऊन पोचलो कोल्हापूर बस डेपोमध्ये. इथे बसची वाट बघत प्रथम आणि मी उभे होते आणि आम्हाला बस डेपोचाही आनंद घेता आला. आम्ही आता उतरलोय. आता म्हणजे घरी नाही पोचलोय. आता आम्ही बस पकडून, पाठीमागे बस आहे ते पकडून आम्ही आता आमच्या घरी जाणार. मग घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही ब्रेकफास्ट करा. बसचा प्रवास करून आम्ही सुखरूप आमच्या गावी म्हणजे आमच्या घरी येऊन पोचलो. कोकणातला हा जो रस्ता आहे ना तो अप्रतिम आणि खूप सुंदर आहे. बघा हे आमचं घर आहे आणि पुढील ब्लॉग आपला कंटिन्यू करणार आहेत प्रथम. लवंग्या लावत होते बघा, लवंग्या. आणि आमचे 2 डॉगी काय माहिती कुठे राहिले. तुम्हाला ते डॉगीज नाही दाखवले असते मी, पण इकडे खूप सारे डॉगी होते पण त्यांना आम्हाला बिस्किट घातलेलं. आम्ही त्यांना बिस्किट घातलेलं. आणि बघा बाहेर. आणि बघा इथे तर बाबा फुल 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 खिले ही. आणि हे मध्येच एक. सो गाईज आता आम्ही तुम्हाला फुल दाखवतो. फुल दाखवतो गाईज मी तुम्हाला. तुमच्या गावाला खूप सारे फुलं असतात. हे बघा असं उगलं. इकडे आंब्याचं बिंब्याचं झाड आहेत. चालू आहे व्हिडिओ. सो गाईज कोणतरी बॉम्ब लावले. हे हरकाचं ठेव. सो गाईज फुटला बॉम्ब. आणि बघा इकडे झाडावर पेरू पण उगलेत. तुम्हाला जवळ पेरू दाखव. बघा गाईज हा पेरू आमच्या इकडे. सकाळी आता मी तुम्हाला डायरेक्ट रात्री दाखवणार. तोपर्यंत चाय नाश्ता करा. प्रथमचं व्लॉगिंग झाल्यानंतर आम्ही जरा गावाबाहेर जाऊन आलो आणि तिकडे सध्या काय परिस्थिती आहे हे पाहून आलो. संध्याकाळी मात्र तुळशी विवाह असल्याने तुळशीजवळ छान रांगोळी काढली आणि चंद्र बघा किती मस्त दिसत आहे, कारण की पौर्णिमा आहे त्यामुळे पूर्ण चंद्र आणि तुळशी विवाह. याचबरोबर आम्ही फटाके फोडण्याचाही आनंद घेतला आणि तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करत असाल याची मला खात्री आहे. फटाके फोडण्याचा जो आनंद येत नाही आहे ना तो गावी जत्रेला फटाके फोडण्याचा आनंद हा खरंच खूप वेगळा आहे. आणि तो अनुभव, गावच्या मोठमोठ्या जागा आणि तिथे असलेलं ते वातावरण हे खरंच मनाला एक प्रसन्न आणि आल्हाद एनर्जी देऊन जाते. परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलं आणि भरपूर फटाके फोडण्याचा आनंद तर मी मात्र घेतला आणि प्रथम आम्ही दोघांनी मिळून खूप एन्जॉय केलं. लाव तरी. अरे संपला.
सो गाईस आम्ही आता फटाके लावतोय. असं बरं असंच ठेवायचं. सो आम्ही फुल धमाल टोटल धमाल म्हटलं. सो आता तुम्हाला आम्ही दाखवतो जरा 5 मिनिटं सबर करो. फायनली दिवसभरचा थकवा घालवून आम्ही फटाके फोडून दमलो आणि रात्रीची झोपी गेलो. चंद्राला बघत बघत रात्र कधी संपली हे कळलंच नाही. तर ब्लॉगची सुरुवात होती. उद्या येणार आहे माझा दुसरा व्लॉग, नक्की बघा. सेकंड पार्टमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही काय धमाल केली.